प्लास्टिक सर्जरी केव्हा लागते पापण्यांची? की डोळ्यांचा कॅन्सर. आणि दुसरा म्हणजे की याला ट्रीटमेंट जर करायची असेल तर मग याला काढून टाकणे हाच एक पर्याय आहे. सर्वात जास्त जर कोणता अवयव असेल जो नाजूक असेल तो डोळा. उजेडात स्क्रीन बघण्यायोग्य की अंधारात स्क्रीन बघण्यायोग्य? हा डोळा उघडून बघ, हा थोडासा लाल झालाय, ड्रॉप टाका. म्हणजे मला आज पहिल्यांदाच कळालं नाकाद्वारे पण डोळ्याचं ऑपरेशन होऊ शकतं. आणि आता ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये त्याच्यामध्ये आपण एक इंजेक्शन सोडतो त्या गाठीमध्ये. दुखल्यानंतरच डॉक्टरांकडे जायचं असतं, ही जी नॉर्मल संकल्पना आहे समाजामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये नेत्रसेवेचा नवा विश्वास म्हणजे श्री गजानन आय स्पेशालिटी सेंटर. इथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित शस्त्रक्रिया सुविधा आणि रुग्णकेंद्रित सेवा एकत्र पाहायला मिळते. डॉक्टर पल्लवी खेडकर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव नेत्र प्लास्टिक आणि ऑर्बिट स्पेशालिस्ट. जे हॉस्पिटल मुंबई येथून MBBS, संकरा नेत्रालय चेन्नई येथून DNB आणि अरविंद आय हॉस्पिटल मदुराई येथून ऑक्युलोप्लास्टिक फेलोशिप पूर्ण केलेली अनुभवी तज्ज्ञ. डोळ्यांचे आजार, पापण्यांचे विकार, ऑर्बिट समस्या, अपघातानंतरची पुनर्बांधणी आणि ऑक्युलर ऑन्कोलॉजीसारख्या गंभीर उपचारांमध्ये त्यांनी अनेक यशस्वी केसेस हाताळल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय परिषदांमध्ये संशोधन सादर करून त्यांनी नेत्रवैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुमच्या डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनुभव, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह काळजी यांचा परिपूर्ण संगम म्हणजे श्री गजानन आय स्पेशालिटी सेंटर. नमस्कार मॅडम, हॅलो. तुमचं खूप खूप स्वागत आहे. पॉडकास्ट सुरू करण्याच्या पहिले एक मनात बऱ्याच दिवसांपासून एक प्रश्न पडलेला आहे मनामध्ये ना मॅम. एक माझं मत आहे किंवा माझा एक प्रश्न आहे, काय म्हणता येईल त्याला, तुम्हीच ठरवा, तुम्हीच उत्तर द्या. बेसिकली काय होतं, मला असं वाटतं की सर्वात जास्त जर कोणता अवयव असेल जो नाजूक असेल तो डोळा. आणि सगळ्यात निग्लेक्ट होणारा, म्हणजे त्याला काही झालं तर निग्लेक्ट होणारा भाग सुद्धा तोच असतो. की बऱ्याचदा असं होतं की डोळा चुनचुनतोय किंवा काही घाण येते किंवा मग काय होतं, आपण काय करतो, पाणी मारतो किंवा मग हे करतो. म्हणजे घरातले सांगतात की बाबा पाणी मारून घे, कचरा गेला असेल, हे असेल. मग नेमकं हे आजाराचं लक्षणं असतात का त्याच्या मागे काही वेगळं काही असतं? ऍक्च्युली तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. म्हणजे माझ्या अनुभवामध्ये पण मी असं बऱ्याच वेळा बघितलंय. म्हणजे पेशंटच्या दृष्टीने सुद्धा. आणि समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात हात तुटला, पाय तुटला किंवा म्हणजे फ्रॅक्चर झाला हाताचं, पायाचं किंवा बाकीच्या इंजुरीज आणि डोळ्याच्या इंजुरीज, याच्यामध्ये बऱ्याचदा ओव्हरऑल आपण बघितलं तर प्रेफरन्स हा बाकीच्या अवयवांना दिला जातो. पण ॲट द सेम टाइम डोळा पण तितकाच महत्वाचा आहे, हे सगळेच जण विसरतात. म्हणजे ट्रीटमेंट करणारे पण आणि ट्रीटमेंट करून घेणारे पण. म्हणजे हे नाही लक्षात येत की समजा आपण पायाच्या फ्रॅक्चरचं ऑपरेशन केलं, सगळं केलं, पेशंट चालायला लागला, पण जर त्याचा डोळाच नाही राहिला तर त्याच्या चालण्याचा फार फायदा नाही होणार, है ना? तर ॲट द सेम टाइम आता तरी म्हणजे मागच्या एक 5-6 वर्षांमध्ये बराच अवेअरनेस आलेला आहे की डोळ्याच्या इंजुरीजला पण तेवढंच महत्त्व देण्यात आलंय. आणि दोन्ही मग कंबाईन करून आम्ही ते ऑपरेशन्स करतो. दुसरा म्हणजे की जसं तुम्ही म्हणालात की पेशंटच्या दृष्टीने, की बऱ्याचदा काही लक्षणं अशी असतात की ती थोड्याफार आपल्या घरगुती उपचारांनी किंवा वेळेने की एक अर्ध्या तासाने, 1 तासाने बऱ्यापैकी कम्फर्टेबल वाटायला लागतं. तेव्हा शरीराचा रोल असतो की शरीर काहीतरी काम करतं त्याच्यासाठी. आणि मग पेशंटला थोडं बरं वाटायला लागलं की मग ते परत विसरून जातात. असं बऱ्याचदा नासूरच्या बाबतीत खूप कॉमनली आम्ही पाहिलेलं आहे. नासूर म्हणजे? की नासूर म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे पाणी घेऊन जाणारी सिस्टीम आहे, ओके. की आम्ही त्याला लॅक्रिमल ड्रेनेज सिस्टीम म्हणतो. तर त्या सिस्टीममध्ये जर कुठे ब्लॉकेज झालं तर मग हे पाणी पुढे जात नाही. नॉर्मली हे पाणी आपलं वाहून पूर्ण नाकामध्ये आणि नाकामधून ते घशात जातं आणि मग ते बाहेर जातं.
आणि ही जी प्रोसेस आहे, ही अखंड अविरतपणे चालू असते. म्हणजे जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत. जसं हृदय काम करतं पूर्ण वेळ, तसं पाणी आपण जन्मल्यापासून पाणी डोळ्यामध्ये येतं, ते वाहून नेलं जातं आणि त्या कारणामुळे डोळा नेहमी ओला राहतो आपला. अच्छा. पूर्ण कोरडा पडत नाही, कारण अश्रू येत राहतात आणि ते वाहून नेले जातात. त्याच्याबरोबर डोळ्यातली घाणही वाहून जाते. तर ह्याच्यामध्ये जर ब्लॉकेज आलं, तर मग हे पाणी जाणार कुठे? देअर इज नो अदर वे आउट. तर मग हे सगळं पाणी डोळ्याच्या बाहेर यायला लागतं. ओके. मग ब्लॉकेज झाल्यानंतर नॉर्मली आपण बघतो सायंटिफिकली की पाणी कुठेही समजा साचलं, तर त्याच्यात जंतुसंसर्ग होतो. राईट? तर मग जेव्हा अश्रूपिशवीमध्ये पाणी जमा होतं, पुढेही जात नाहीये आणि एकदा अश्रूपिशवीत गेलेलं पाणी परत बाहेरही येता येत नाही. तर मग पाणी तिथे साचून तिथे घाण तयार होते आणि मग ती घाण हळू परत मागच्या रस्त्याने डोळ्यातच यायला लागते. त्याला नासूर म्हणतात. ओके. तर ओके. अशा वेळेला पण जेव्हा पेशंटला हा त्रास होतोय, तर सुरुवातीला पाणी येतं. हळू ते चिकट पाणी यायला लागतं. मग काही दिवसांनंतर त्याच्यातून पू यायला लागते, ओ. घाण यायला लागते. मग जेव्हा ते इथपर्यंत सुद्धा बरेच पेशंट अवेअरनेस नसल्यामुळे जास्त लक्ष देत नाही. ओव्हर द काउंटर काही मेडिसिन्स घेतात, मग ते तात्पुरतं बरं वाटतं, मग सोडून देतात. मग ते जेव्हा ब्लॉकेज झाल्यानंतर पस बाहेरही येत नाहीये, पुढेही जात नाहीये, अशा वेळी मग तिथे सूज येते आणि दुखायला लागतं. अच्छा. मग पेशंट त्याच्यानंतर मग ॲक्टिव्ह होतात आणि मग दुखल्यानंतरच डॉक्टरांकडे जायचं असतं. ही जी नॉर्मल संकल्पना आहे समाजामध्ये, ही नासूरच्या बाबतीत अगदी खरी आहे. म्हणजे तोपर्यंत पेशंट कुठलीच ट्रीटमेंट करून घेत नाही. हो, बऱ्याचदा बघितलं जातं, की बाबा जोपर्यंत तिथे काही होत नाही, डॅमेज होत नाही. हां. मग ते डॅमेज असं जर आपण एक मेजरमेंट काढलं, तुमच्याकडे येण्याचं, तर किती पर्सेंटवर डॅमेज होतं? म्हणजे आता आपण असं एक गृहीतक हे मानू, की डोळ्यातून पाणी ते येणं चालू झालं, कंटिन्यू पाणी येणं चालू झालं. हं. तर म्हणजे किती पर्सेंट ते डॅमेज झाली आहे? ती जी नस आहे, ती किती पर्सेंट डॅमेज झाली आहे? डोळ्यातून पाणी येतं तेव्हा जनरली म्हणजे कसं एक बऱ्याचदा ब्रॅकेट? कॉमनली आपण बघितलं तर डोळ्यातून पाणी येतं ते जनरली डोळ्यातल्या सूज येणं, डोळा लाल होणं, घाण होणं किंवा डोळ्यामध्ये काही कचरा जाणे अच्छा. याच्यामुळे जास्त कॉमनली पाणी येतं. पण जर सतत पाणी येत असेल, की आपण ट्रीटमेंट घेतली, काही मेडिसिन्स टाकले तरी पण पाणी येतंय, तर मात्र 70% जास्त पेशंट्समध्ये ते ब्लॉकेज असतं. ब्लॉकेज. जर ते सतत होतंय तर ओके, ओके. आणि जेव्हा पल्स तिथून बाहेर यायला लागतो, तेव्हा आय थिंक 90% डॅमेज झालेली येस, असेल? येस. जेव्हा पस बाहेर यायला लागतो, तेव्हा ते ब्लॉकेज अगदी 100% ब्लॉकेज झालेलंच असतं. तिथे मग आपल्याला तो रस्ता नॉर्मल जो रस्ता आहे, तो आपण चालू करूच शकत नाही. मग ओके, आपल्याला ओके. बायपास हो, माझा तोच प्रश्न होता हां, तुम्हाला. तर मग अशा कंडिशन्समध्ये जेव्हा आपल्याला पस ऑपरेट येतो करावं लागतं. येस, जेव्हा पस येतोय आणि तो सततचा येतोय, काही औषधं तुम्ही डोळ्यात टाकूनही तो कमी होत नाहीये, मग त्याला फक्त आणि फक्त ऑपरेशन हाच पर्याय आहे. आणि ह्या ऑपरेशनमध्ये आपण मग जो बायपास रस्ता तयार करतो, म्हणजे नॉर्मल पॅसेज जो आहे त्याला आपण ओपन नाही करू शकत, कारण तो हाडांमधून जातो. अच्छा, मग तर कसं मग होतं? याच्यामध्ये आपण नाकामधलं जे छोटंसं हाड आहे, हां. ज्याच्या समोर अश्रूपिशवी असते, ओके, तिथला हाडाचा एक साधारण छोटासा तुकडा आपण काढून टाकतो ओके, आणि मग नाकामध्ये तो रस्ता डायरेक्टली नाकामध्ये ओपन होतो. ओके, त्या ओके. नलिकेमधून न जाता डायरेक्टली नाकामध्ये. तो पण एक अनॅटॉमिकल आणि म्हणजे नॉर्मल पॅसेजच आहे. असं ओके. काही नाही की तो नाकात गेला म्हणजे सगळं पाणी आता नाकातून यायला लागेल. तर ते जे पाणी आहे ते घशातच जाणार आहे. हां, फक्त त्याचा बायपास रस्ता म्हणता येईल, बायपास की आपण त्याला हां, करू शकतो. हां. तर तो ओके. मग नाकातलं हाड काढून आपण ते करू शकतो. म्हणजे मला आज पहिल्यांदाच कळालं नाकाद्वारे पण डोळ्याचं ऑपरेशन होऊ शकतं. मॅम याच्यामध्ये बऱ्याचदा असं पण बघितलं जातं ना, की मला तिथे काही लागलंय. आता फॉर एक्झाम्पल लहानपणी बऱ्याचदा काय होतं, की चेंडू लागतो किंवा मग काहीतरी मार लागतो. खेळता-खेळता मूल पडतं वगैरे. Yes. तर तेव्हा त्या गोष्टी सिम्प्टम दिसत नाही त्या गोष्टींचे. पण पुढे चालून त्या गोष्टी जास्त होतात. हं. तर मग ह्या सर्व गोष्टींची काळजी कशी घेतली पाहिजे? काय म्हणजे काही असं आहे, लक्षणं आहेत, जसं तुम्ही आता एका गोष्टीच्या बाबतीमध्ये सांगितलं, नासूरच्या बाबतीमध्ये सांगितलं. पण जे इतर पण आजार असतील, जसं की बऱ्याचदा कसं असतं, की पापणीवर काहीतरी मार लागतो. मग ते आतल्या डोळ्याला मार लागलाय, नाही लागलाय माहीत नाही. मग ते घरचे कसे ठरवतात, की डोळा उघडून बघ, हा थोडासा लाल झालाय, ड्रॉप टाका, होऊन जातो. पण येणाऱ्या काळामध्ये
त्याचे चॅलेंजेस बरं. दिसतात. त्याच्यानंतर मग गाठी यायला चालू होतात हं. किंवा मग मी बऱ्याचदा असं पण बघितलेलं आहे, की डोळ्यांच्या म्हणजे असं पापणींवर पांढरा थर येतो. हं. पिवळसर असा थर हं. येतो. तर हे नेमकं काय आहे ह्या सर्व गोष्टी तर नेमकं? याच्यामध्ये आपण याला 2 याच्यात डिवाइड करू, ओके, की एक तर गाठी ज्या पापणींवर येतात ओके, ओके. साधारणपणे आणि मार लागल्यानंतर हां. जे काही परिणाम होतात हे. हं, तर आधी मी गाठींबद्दल सांगते. हं. नॉर्मली खूप कॉमन ज्या गाठी आहेत पापणीच्या येणाऱ्या, त्या म्हणजे रांजणवाडी, अच्छा. की रांजणवाडीसारखी एक छोटीशी गाठ येते. जनरली ज्या पापण्या असतात, आपल्या केस असतात पापण्यांचे, त्याच्या सभोवताली त्या गाठी असतात. आणि लहान मुलांमध्ये ह्या गाठी जर चष्म्याचा नंबर आहे आणि आपण लावत नाहीये चष्मा, मग डोळ्यावर ताण पडतो आणि मग गाठी यायला लागतात. तर साधारणपणे जे प्री स्कूलचे मुलं आहेत किंवा एक 5वी-7वी पर्यंतचे मुलं आहेत, त्या मुलांमध्ये जर गाठी सतत येत आहे, म्हणजे पहिली आली, मग आपण ट्रीटमेंट घेतली, मग दुसरी आली, मग बरेच लोकं घरगुती ट्रीटमेंट पण करतात. मग ती थोडी कमी होते आणि तर सतत ज्या येत असतील, तर मग कन्फर्म म्हणजे कंपल्सरी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासलं पाहिजे. सगळ्यात प्रथम तर चष्म्याचा नंबर आहे का नाही ते बघणं गरजेचं असतं आणि मग बाकीचे कारणंही त्याच्यामध्ये आहेत बरेचसे, पण हे कॉमन कारण आहे. मोठ्या वयाच्या लोकांमध्ये स्ट्रेन जो आहे डोळ्यांवर येणारा, त्याच्यामुळे ह्या गाठी येतात. दुसरं म्हणजे जे तुम्ही म्हणाले, की पिवळसर गाठी ज्या डोळ्यांच्या म्हणजे पापण्यांच्या वर, भुवईच्या थोड्याशा खाली आणि कधी-कधी खालच्या पापणीवर, गालाच्या थोडंसं वर, असं हे कॉमन एरिया आहे तिथे येणारा. तर त्या बऱ्याचदा ज्या गाठी असतात त्या पिवळसर आणि अशा पसरट सरळ-सरळ पुढे वाढत जाणाऱ्या असतात, फ्लॅट. त्यामध्ये रिसर्चमध्ये असं पाहिलेलं आहे, की ज्या लोकांमध्ये अशा गाठी आहेत, त्यांच्यामधल्या एक काही पेशंट्समध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. ओके. प्रत्येकच पेशंटमध्ये वाढेलच असं नाही. पण ती चरबीच तिथे डिपॉझिट होत राहते. कारण तिथली जी त्वचा आहे, त्याला थोडंसं चरबीबद्दल अट्रॅक्शन असेल किंवा मग तो एरिया थोडासा लूज असतो. तर तिथे ती चरबी जमा होत राहते आणि अशा पेशंट्सनी वर्षातून एकदा तरी कोलेस्ट्रॉल चेक केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की याला ट्रीटमेंट जर करायची असेल, तर मग याला काढून टाकणे हाच एक पर्याय आहे. ते आपोआप किंवा कुठल्या ऑइंटमेंट्स, कुठली क्रीम लावून जात नाही. ओके. त्याला एक सिंपल ऑपरेशन असतं. बऱ्याचदा फक्त तेवढी गाठ काढून टाकली, की खालची जखम भरून येते. फार काही मोठी प्लास्टिक सर्जरी करावी लागत नाही. पण जर ते एक्सटेन्सिव्ह असेल, खूप मोठं असेल, तर मग मात्र तिथे ग्राफ्ट करणे किंवा प्लास्टिक सर्जरी हे ऑपरेशन्स करावे लागतात. आता तिसरं याच्यामध्ये गाठींच्या बाबतीत सांगता येईल, की जर ह्या गाठी परत-परत येतायत, जसं मी म्हटलं रांजणवाडी किंवा त्याच्यासारखी गोलाकार आतल्या बाजूने येते आणि ती परत-परत येते. जर वृद्ध व्यक्तींमध्ये अशी गाठ परत-परत येत असेल, साधारण एक 40-50 वयाच्या नंतर आणि ती जातच नाहीये किंवा मग ती गाठ परत-परत आली आणि त्याच्यातून थोडंसंही चोळलं की रक्त येतं किंवा ती वाढत चाललीये. अशा वेळेला त्याच्यामध्ये कॅन्सरचे पेशी असण्याची खूप दाट शक्यता असते. आणि मग आपण जर निग्लेक्ट केलं, तर मग असे कॅन्सर पूर्ण पापणीवर पसरू शकतात. जर ते डोळ्याच्या मागे पसरायला लागले, तर मग खूप मोठे ऑपरेशन्स करून मग बऱ्याचदा डोळाही काढावा लागू शकतो. पण पापणी तर नक्कीच जेवढी पापणीमध्ये गाठ आहे, तेवढी पापणी काढून प्लास्टिक सर्जरी, रिकन्स्ट्रक्शन हे ऑपरेशन्स करावे लागतात. आणि लहान मुलांमध्ये जर ही गाठ परत-परत येते, तर मग त्याच्यामध्ये ती गाठ थोडीफार फुटून किंवा त्याचे ग्रॅन्युलोमा सारख्या छोट्या-छोट्या गाठी अच्छा. बनतात. आणि मग अशा गाठीतून पण कधी-कधी रक्त येतं डोळा चोळल्यानंतर. तर बऱ्याचदा रांजणवाडीच्या ज्या गाठी असतात, त्याच्यामध्ये एक सिंपल आपण एक त्याला कट करून त्याच्यातली घाण काढून टाकणे, हे एक ऑपरेशन छोटंसंच असतं. ते करून घेतलं तर पूर्ण गाठ निघून जाते आणि आता ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये त्याच्यामध्ये आपण एक इंजेक्शन सोडतो त्या गाठीमध्ये. बरं. तर त्यायोगे ॲडव्हान्स याच्यासाठी आहे, की आपण इंजेक्शन सोडतो तर पापणी डॅमेज होत नाही. त्यामुळे मग डॅमेज नाही झाल्यामुळे परत त्या पापणीचं फंक्शन प्रॉपर नॉर्मल चालू राहतं आणि दुसरं म्हणजे की इंजेक्शन असल्यामुळे सिंपल प्रोसिजर आहे, कमी वेळ लागतो. लहान मुलांमध्ये असेल तर जास्त भूल द्यावी लागत नाही आणि रिझल्ट तर त्याचे एकदम फॅन्टॅस्टिक आहेत. ग्रेट. मॅम आता जेव्हा मी तुमचं बायोडेटा बघितला किंवा तुमचं प्रोफाईल बघितलं, थोडंसं
काही आर्टिकल्स, न्यूज आर्टिकल्स वगैरे चाळले, काही वाचलं तुमच्या बाबतीमध्ये. तर ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक सर्जरी करतात डोळ्यांची. ओके, मोस्टली पापण्यांची. या बाबतीमध्ये थोडंसं सांगा ना? ओके. आता प्लास्टिक सर्जरी केव्हा लागते पापण्यांची? सहसा काही गाठी अशा असतात, की फक्त त्या गाठी मुळापासून थोड्याशा काढून टाकल्या, की ती जखम भरून येते. मग अशा वेळी आपल्याला फार काही करावं लागत नाही. पण काही गाठींमध्ये असं असतं, की त्या गाठींचं मूळ हे खूप पापणीमध्ये आतपर्यंत गेलेलं असतं. अशा वेळी आपण जेव्हा गाठ काढतो, तर तिथे डिफेक्ट तयार होतो. मग हा डिफेक्ट आपण डोळ्याच्या बाबतीत सोडू शकत नाही. कारण तो आपोआप तर भरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की पापण्या हा अवयव असा आहे, की तोच फक्त अवयव तिथे काम करू शकतो. तिथे आपल्याला दुसरं काहीच आणता येत नाही. तर मग अशा वेळेला तो डिफेक्ट कसा भरणार? तर मग तिथे आपण प्लास्टिक सर्जरी म्हणजे एकतर तिथे ग्राफ्ट घेणं. तर खालच्या पापणीतून ग्राफ्ट घेऊ शकतो किंवा नॉर्मल पापणीतून दुसऱ्या डोळ्याच्या ग्राफ्ट घेऊ शकतो किंवा डोळ्याभोवतीची जी त्वचा आहे, मसल्स आहेत, तिथून ग्राफ्ट घेऊन तो डिफेक्ट आपल्याला क्लोज करणं गरजेचं आहे. नाहीतर मग डोळा उघडा राहील. डोळा बंदच होणार नाही. म्हणून मग अशा वेळी पापण्यांची प्लास्टिक सर्जरी करणं गरजेचं डोळा आहे. उघडा राहिल्यावर काय होईल? डोळा जर उघडा राहिला तर आपला बुबुळ कोरडं पडेल आणि अच्छा. बुबुळ कोरडं पडलं तर काळं बुबुळ जे आहे, हां. ते पूर्ण डॅमेज झालं तर मग दिसणारच नाही. दिसणारच नाही. ओके, ओके, है ना? ओके. जस्ट माझा हा जस्ट एक हां, प्रश्न. नाही पण तो युजफुल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे की प्लास्टिक सर्जरी आपल्याला मार लागल्यानंतर खूप हो, गरजेची हो, असते. हो. म्हणजे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, की पापणीचा जो नाकाकडचा भाग आहे, हं. अ, त्याचं ऑपरेशनबद्दल आपण बोलू हो, पुढेच. हो, हो. पण इन जनरल जो थोडासा नाकापासून दूरची जी पापणी आहे, म्हणजे वरची पापणी आणि खालची पापणी आणि जे कॉर्नर्स आहेत पापणीचे, हे 3 जागा अशा आहेत, की यांना आपण जर डिस्टर्ब झालं हं, आणि आपण काहीच केलं नाही, हं, तर नक्कीच चेहरा तुमचा थोडासा विचित्र दिसू शकतो हं, सौंदर्याच्या दृष्टीने हं. आणि पापणीचं काम करण्याच्या दृष्टीने पण. कारण नाकाकडचा जो कॉर्नर आहे तो जर डॅमेज झाला, तर पाणी तिथून ओघळत राहील सारखं आणि इकडचा जो कानाकडचा कॉर्नर आहे, तो जर डॅमेज झाला तर डेफिनेटली चेहऱ्याचा पूर्ण शेप बदलेल. शेप बदलतो. राइट, तर राइट. मग कॉस्मेटिकली ते बिलकुल चांगलं दिसत नाही. हं, त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी जर मार लागला तर प्लास्टिक सर्जरी कंपल्सरी आहे. हं. आणि मधला जो भाग आहे तो आत्ताच आपण बोललो तसं, की डोळा बंद होणार नाही. बंद होणार नाही. मग बरोबर. जे चांगलं बुबुळ आहे ते पण नंतर डॅमेज होणार. बरोबर. त्यामुळे मार लागल्यानंतर जर पापणी फाटली कुठल्याही एरियामध्ये, हं, तर आपण जर समजा लवकरात लवकर म्हणजे 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत हं, जर आपण ऑपरेशन केलं, हं. तर त्याचे रिझल्ट इतके सुंदर आहेत, की नंतर 1 महिना, 2 महिने किंवा 6 महिन्यांनी पेशंट स्वतःही विसरून जातात, की आपल्याला मार लागला. अच्छा, म्हणजे अच्छा. इतका नॉर्मल अपीअरन्स येऊ शकतो. मॅम तुमच्या पण ह्याच्या तो गोल्डन अवर फॉलो करणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. मॅम तुमच्या ह्याच्यामध्ये मी हे पण बघितलंय आपण म्हणजे एक त्याला आता काय म्हणता येईल, की एक डोळासुद्धा आपण बसवतो. जसं बऱ्याचदा आपण असं म्हटलं जातं, की माझे दात व्यवस्थित नाही, तर मी काही क्लिप लावतो किंवा मी काही क्लिप लावते. बरोबर. म्हणजे माझी स्माईल डिझाइन मी करतो. जसं तुम्ही डोळ्यांचं डिझाइन करतात. हो. म्हणजे तो डोळा व्यवस्थित उघडेल, बंद होईल. हं. ते त्या बाबतीमध्ये त्या प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीमध्ये हे करा ना. तिथे जो खोटा तर म्हणजे याच्यामध्ये असं आहे, की त्याला आपण ऑक्युलर किंवा ऑक्युलर प्रोस्थेसिस किंवा ओके. आर्टिफिशियल आय असं म्हणतो आर्टिफिशियल आय. त्याला. ओके. तर हे कुणाला बनवता येतं, की आर्टिफिशियल आय जे आहे, की समजा एखाद्या व्यक्तीचा डोळा काम करत नाहीये. हं, म्हणजे नजर पूर्ण गेलेली आहे, हं. पण तो दिसायला विचित्र दिसतोय, की जसं आता काळं बुबुळ आहे, ते पांढरं पडलं. म्हणजे ओके. पूर्वी लोक म्हणायचे फूल पडलं डोळ्यात. हां, 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 हां. हां. तर अशा वेळी मग तो चेहरा चांगला दिसणार नाही. दुसरं म्हणजे की जर मार लागला किंवा काही ऑपरेशन नंतर किंवा काही कारणामुळे डोळा लहान होत चाललाय, तरी पण तो चांगला दिसत नाही. कारण एक डोळा मोठा आणि एक डोळा एकदम लहान, ते पण चांगलं दिसत नाही. मग किंवा काही लोकांमध्ये ज्यांना काचबिंदू आहे, त्याच्यामध्ये नजर गेलीये हं, आणि किंवा मार लागला आणि नंतर मग तो डोळा इतका दुखतो, की दुखणारा डोळा पेशंटला जगू देत नाही. म्हणजे दिवस-रात्र तुम्ही त्या डोळ्याच्याच दुखण्याच्या मागे राहता. मग तुमचं डेली रुटीन डिस्टर्ब होतं, काम डिस्टर्ब होतं. मग अशा वेळेला आपण तो डोळा काढून टाकतो. मग डोळा काढून टाकल्यानंतर मग परत तिथे खड्डा येतो. तर ह्या सगळ्या पेशंट्सना जर आपण आर्टिफिशियल आय बनवून तिथे लावला, तर मग चेहरा एकदम नॉर्मल दिसायला लागतो
आणि आपण म्हणजे माझ्या हॉस्पिटलमध्ये जे आम्ही डोळे बनवून देतो, म्हणजे जे प्रोस्थेसिस बनवून देतो, ते कस्टमाइज्ड असतात. म्हणजे जो पेशंटचा नॉर्मल डोळा आहे, त्याच्याशी अगदी मिळता-जुळता कलर, काळं बुबुळ पण मिळतं-जुळतं करून आणि साईज मात्र फक्त त्याच्यामध्ये जेवढी अवेलेबल असेल तशीच साईज द्यावी लागते. बट बऱ्यापैकी जर तेही ऑपरेशन आपण लवकरात लवकर केलं, तर साईजमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट एक्झॅक्ट सेम साईजचा. तर त्यामुळे जर पेशंट समोर बघत आहे, त्यावेळेला तर कोणालाच ओळखू येणार नाही. अशा प्रकारे आपण त्याला मॅचिंग करून प्रोस्थेसिस बनवून देतो. आता प्रोस्थेसिसचा विषय निघालाच आहे, तर अजून एक प्रोस्थेसिस जे बनतं डोळ्याच्या बाबतीत, हम्म. ते आहे ऑर्बिटल प्रोस्थेसिस. ओके. म्हणजे आता जेव्हा कोविड चा हे प्रसार झाला आणि लॉकडाऊन झालाय. मग बऱ्याचशा रुग्णांना कोविड झाला होता. तर त्याच्याशी संदर्भात म्युकरमायकोसिस म्हणून एक आजार बऱ्याच पेशंट्सना झाला होता, ज्यांना अच्छा. कोविड झाला. अच्छा. तर अशा वेळेला काय झालं, की पूर्ण डोळा, पापणी सगळाच तो एरिया पूर्ण त्यांचा डॅमेज झाला आणि मग आपल्याला पूर्ण तेवढा एरिया काढून टाकावा लागला. ओके. म्हणजे भुवईपासून खाली ते गालापर्यंत पूर्णच आपण पापणी, डोळ्यासकट सगळं काढून टाकलं. तर तेव्हा एवढं सगळं काढल्यानंतर खूप मोठा खड्डा होत झाला तिथे आणि सडनली जेव्हा पेशंटला हा आजार झाला, आपण डोळा काढून टाकला. ह्या सगळ्यानंतर त्या काळामध्ये पेशंट आयसीयूमध्ये होते. मग जेव्हा ते बाहेर आले आणि मग ते स्वतःला त्यांना असं बघून खूप डिस्टर्बिंग होतं. ॲट द सेम टाईम त्यांच्या रिलेटिव्हजना किंवा फ्रेंड्सना त्यांच्याकडे बघताना लहान मुलं घाबरून जातात किंवा खूप जास्त विचित्र दिसतं ते. तर मग अशा पेशंट्सना आम्ही ऑर्बिटल प्रोस्थेसिस बनवून दिले आणि ती फॅसिलिटी अजूनही आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे. तर ओके. त्यामध्ये आपण पापणी, डोळा आणि खालची पापणी असं पूर्ण एक युनिट बनवतो. त्याच्यामध्ये पापण्यांचे केस असतात ते सुद्धा आपण इम्प्लांट करतो. अच्छा. त्यामुळे लूक एकदम नॉर्मल डोळ्यासारखा येतो आणि तो खड्डाही बुजला जातो. ॲट द सेम टाईम कॉस्मेटिकली पण ते खूप छान दिसतं आणि मेंटेनन्सला फार त्याचा काही त्रास नाहीये, कारण तो जो डोळा आहे तो ग्लूने चिकटवलेला असतो आजूबाजूच्या त्वचेवर. त्यामुळे पेशंटला तो घालून सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. तर हे ऑर्बिटल प्रोस्थेसिसचा खूप पेशंट्सनी फायदा घेतला. त्यातले माझे एक पेशंट आहेत. त्यांच्याबद्दल मला आवर्जून सांगायचंय, की ते कोविड झालं, लॉकडाऊन झालं तोपर्यंत ते जवळपास 7-8 वेळेला अमरनाथला जाऊन आले होते. बर. तर कोविड नंतर त्यांना म्युकरमायकोसिस झाला आणि डोळा काढून टाकला. मग खालचे सायनस आणि हे डोळ्याची खोबणी हे कनेक्टेड होतं. खालून पण एक ओपनिंग खड्डा होता. तर मग आता अमरनाथला जाता येत नव्हतं. मग आम्ही त्यांना प्रोस्थेसिस बनवून दिलं. मग त्याच्यानंतरच्या खेपेला ते अमरनाथला जाऊन आले अरे वा. आणि अजूनही ते अमरनाथ आणि कैलास मानसरोवरच्या ट्रिप करताय. म्हणजे ऑलमोस्ट 10-12 वेळेला ते गेले. ग्रेट. प्रोस्थेसिस लावल्यापासून 2 वेळेला जाऊन आले आणि त्यांचा जो ग्रॅटिट्यूड होता, हा. म्हणजे की ऑर्बिटल प्रोस्थेसिस लावलं नसतं तर खरंच त्यांना अवघड गेलं असतं जाणं. अवघड गेलं असतं. तर ते पाहून मला म्हणजे अगदी कृतकृत्य वाटलं, की आपण हे जे काही करतोय, ते खरंच कुठे ना कुठेतरी खूप मोठं पेशंट्सना त्याचं समाधान देऊन नक्कीच, जातंय. नक्कीच. मॅम याच्यासाठी साधारण कालावधी किती लागतो हे ऑपरेशनसाठी? आणि दुसरं साधारण खर्च काय याच्यामध्ये कॅल्क्युलेट केला पाहिजे? प्रोस्थेसिस जेव्हा आपण देतोय, जे आर्टिफिशियल आय आहे पर्टिक्युलरली, ह्यामध्ये 2 स्टेजमध्ये ऑपरेशन होतं. बर. सुरुवातीला म्हणजे दोन्ही पद्धतीने करतो आपण, की काही पेशंट्सना आपण बिना ऑपरेशन पण फक्त आर्टिफिशियल आय लावू शकतो. ज्यांना अच्छा. डोळा नॉर्मल आहे, दुखत नाहीये, हम्म. फक्त तो पांढरा दिसतोय किंवा लहान झालाय. अशा पेशंट्समध्ये विदाऊट ऑपरेशन पण आपण करू शकतो. जर आपण ऑपरेशन करतोय तर ते 2 स्टेजमध्ये होतं. आधी ऑपरेशन करणं, तिथे इम्प्लांट बसवणार आणि मग नंतर 1.5 ते 2 महिन्यांनी आपण आर्टिफिशियल आय त्यांना बसवून देतो. तर ह्यामध्ये पेशंटच्या चॉईस ऑफ इम्प्लांट ओके. नुसार ओके. साधारणपणे एक 35 ते 40,000 पर्यंत ऑपरेशनला अच्छा. खर्च येतो अच्छा. अच्छा. आणि आर्टिफिशियल आयला पण जवळपास सिमिलर एक 30 ते 35,000 पर्यंत खर्च अच्छा. येतो. नाही, मला जरा तो आकडा मोठा वाटला होता. हां. कारण की ही सर्व टेक्नॉलॉजी आणि हे सर्व गोष्टी हां. हे खूप ॲडव्हान्स आहे. हो. आणि जेव्हा ॲडव्हान्स नाव येतं तेव्हा आपण म्हणतो की तिथे खर्च आलाच खर्च आला. बेसिकली. हां. तर त्याच्यामुळे मला थोडंसं खर्च असं वाटलं की बाबा 1 लाखभर, 1.5 लाखभर एवढा हं. खर्च जाईल वगैरे असं हां. सर्व गोष्टींचे.
मॅम, बऱ्याचदा आता कॅन्सरचे आपण बरेचसे प्रकार आता बघितले आणि आता एक नवीन त्याच्यामध्ये नवीन नाही म्हणता येणार, पण जास्त बघायला मिळतो कॅन्सरचं हे, की डोळ्यांचा कॅन्सर. तर ह्या बाबतीमध्ये काय मत आहे? डोळ्यामध्ये जर कॅन्सर आहे तर याच्यात एज ग्रुप प्रमाणे आपण बोलू शकतो, बरं. की कॅन्सर हा अगदी लहान मुलांमध्ये पण होतो. डोळ्यांचा कॅन्सर. डोळ्यांचा कॅन्सर, रेटिनोब्लास्टोमा नावाचा जो ओके. कॅन्सर आहे, तो कॉमनली लहान मुलांमध्येच आढळतो. आणि मग बाकीचे जे कॅन्सर्स आहेत डोळ्याच्या भोवतीचे, मग ते मिडल एज किंवा 40शी नंतर किंवा काही पेशंट्समध्ये 60-70 वयाच्या अच्छा. पेशंट्समध्ये. तर लहान मुलांमध्ये जर कॅन्सर आहे तर आपण ओळखणार कसं? तर खूप लहान मुलं तर आपल्याला सांगू शकत नाही नाही, नाही. किंवा ह्या रेटिनोब्लास्टोमामध्ये स्वतःची अशी लक्षणं पेशंटला काही जाणवत नाहीत. तर मग ओळखणार कसं? तर काही पेशंट्समध्ये पांढरा डाग दिसायला लागतो डोळ्यामध्ये. ओके. लहान मुलांमध्ये जर पांढरा डाग दिसतोय तर अर्जंट ऑप्थल्मॉलॉजिस्टकडे चेकअप करणं गरजेचं आहे. ओके. दुसरं म्हणजे की डोळा तिरळा होऊ शकतो लहान अच्छा. मुलांमध्ये. अगदीच आता 1-2 वर्षाची मुलं आहेत किंवा 1 वर्षाचं बाळ आहे आणि डोळा तिरळा दिसतोय. हां. तर प्रत्येकच पेशंटमध्ये कॅन्सर आहे असं नाही, ज्यांना अच्छा. तिरळेपणा आहे. पण तिरळेपणा झालाय आणि आपण दुर्लक्ष केलं, तर मग पुढे जाऊन असं होऊ शकतं की कदाचित त्याच्यामध्ये कॅन्सर असेल म्हणून तो तिरळा झाला. हं. तर ते एक लक्षण आहे पेशंट्सच्या नातेवाईकांना ओळखण्यासारखं. हं. इतर पेशंट्समध्ये तर फार काही एवढं जाणवत नाही, जोपर्यंत तो बाहेर पडत नाही कॅन्सर. हे झालं रेटिनोब्लास्टोमा. आता बाकीचे जे कॅन्सर आहेत, ते काही पापणीचे कॅन्सर आहेत. हां. त्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं तसं, हो. की समजा गाठ आहे, त्याच्यातून रक्त काढतो. येतंय किंवा गाठ खूप फास्ट वाढली, की 1 महिन्यामध्येच आपण पाहता-पाहता सुरुवातीला अगदीच ज्वारीच्या दाण्याएवढी होती. मग आता ती मोठी झाली आणि खूप जास्त मोठी होते आणि त्याची स्पीड जास्त आहे किंवा पापण्या गळून पडतायत, त्याला हात लावला की रक्त येतंय, दुखणारी गाठ आहे किंवा परत-परत येणारी गाठ आहे, तर मग ती कॅन्सरची असू शकते. हं. त्यापेक्षा पुढे जाऊन म्हटलं तर बुबुळाच्या आजूबाजूला जो पांढरं बुबुळ असतं आपलं, काळं बुबुळ आणि पांढरं बुबुळ हे 2 भाग आहेत. तर त्याच्या जंक्शनवर किंवा काळ्या बुबुळावर किंवा पांढऱ्या बुबुळावर हं. गुलाबी रंगाची काही छोटीशी गाठ वगैरे दिसली, ती दुखते किंवा ती पण फास्ट वाढत आहे, तर मग तो पण एक दुसरा वेगळ्या प्रकारचा एक कॅन्सर असतो. आणि पापणीमध्ये तर मी सांगितलंच आहे, की ज्या हो, गाठी आहेत हो, ते. हो. आणि दुसऱ्या एक कॅन्सरच्या गाठी असतात त्या म्हणजे बुबुळाच्या मागे, की अच्छा. खोबणीच्या आणि बुबुळाच्या मध्ये काही गाठी येतात. त्याच्यामध्ये डोळा बाहेर येतो किंवा डोळा खालच्या बाजूने शिफ्ट होतो किंवा उजव्या बाजूने म्हणजे कुठेतरी डोळा शिफ्ट होतो. हं. मग अशा वेळी आपण त्याचं लवकरात लवकर जर निदान केलं, तर मग त्याची ट्रीटमेंट आपल्याला कमीत कमी डॅमेज करून होऊ शकते. हं. आता सगळ्यात एक चांगली गोष्ट मला डोळ्यांच्या कॅन्सरबद्दल सांगायची आहे. ती म्हणजे की जनरली आपण कॅन्सर म्हटलं की तिथेच पेशंटला धसका बसतो, की हो. अरे कॅन्सर झाला. आताच्या परिस्थितीमध्ये कॅन्सरची ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं हे नाहीये. पण त्यातल्या त्यात जर म्हटलं तर डोळ्याच्या कॅन्सरमध्ये जीव जाण्याचा धोका खूप कमी असतो. अच्छा. म्हणजे हां. पर्सेंटेजमध्ये सांगायचं. पर्सेंटेज म्हटलं तर अगदी 10% कॅन्सर्समध्येच फक्त जीवाला धोका येतो. ओके, ओके. बाकी सगळ्या कॅन्सर्समध्ये फक्त आणि फक्त डोळ्याला डॅमेज होते. अच्छा. म्हणजे समजा वाईटात वाईट म्हटलं तर डोळा काढून टाकावा काढून लागेल. टाकावं लागेल. राइट, राइट, राइट. ह्याच्यापेक्षा जास्त काहीच होत नाही. हं, हं. अ, तरीही जर आपण त्याचं लवकर निदान झालं, लवकर ट्रीटमेंट झाली, तर डोळाही काढावा लागत नाही. फक्त तेवढी गाठ काढून टाकायची. त्या गाठीच्या अनुसार जो काही कॅन्सर असेल त्याच्याप्रमाणे किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा 50% केसेसमध्ये तर फक्त ऑपरेशन केलं की कॅन्सर तुमचा पूर्णतः नीट होतो. म्हणजे रेकरन्स जरी झाला तर आपण त्याच्यामध्ये त्यांना किमोथेरपी वगैरे देऊ शकतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, जी बऱ्याच जणांना अवेअरनेस नसल्यामुळे माहीत समजत नसतं. नाही. हो, हो. आणि दुसरं म्हणजे की डोळ्याचा कॅन्सर जरी झाला, तरीही काहीच घाबरून जायचं कारण नाही. हं. कारण ट्रीटमेंट करून आपण डोळाही वाचवू शकतो आणि कॅन्सरपासून मुक्ती पण मिळू शकते. हो, म्हणजे ॲक्चुअली कसं असतं मॅम, की कॅन्सर तुम्ही जसं म्हटलात ते बरोबर आहे, की लगेच सर्वसामान्य माणसाला धक्का बसतो, की अरे मला कॅन्सर झाला, कॅन्सर हां, झाला. पण हा कॅन्सरच असतो, पण याच्या ट्रीटमेंट वेगळ्या असतात. हां.
आणि ऍक्च्युली हा जो आज इथे आपण संभाषण करतोय याचा पर्पजच तो आहे मॅम, हम्म. की जो अवेअरनेस आहे ना, जे तुम्ही आता जे सांगताय, जी माहिती सांगतायत, ती एक अवेअरनेस आहे, ती म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. ती बेसिकली जातही नाही हो. आणि त्यांच्यापर्यंत ती पोहोचतही नाही. हम्म. त्याच्यासाठी आज आपण इथे बसलोय मोस्टली. याच्यामध्ये अजून माझे एक मला तुम्हाला एक हे म्हणजे सांगायला आवडेल. एक किस्सा सांगायला आवडेल, की माझे एक नातेवाईक आहे, लांबचे नातेवाईक आहे. आम्ही एका कार्यक्रमानिमित्त त्यांना भेटलो. तर त्यांचे डोळे असे हुगडेच्या हुगडेच, म्हणजे असे जसं की आपण जसे रागामध्ये असे डोळे बाहेर येतात तसे ते डोळे. पण त्यांना माहित नाही, ते गावाकडे राहतात, त्याच्या पुढची काय ट्रीटमेंट आहे काय नाही. असं असं म्हटलं गेलं होतं, की त्यांना काहीतरी मार लागला होता, त्यांनी काहीतरी ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर ते डोळे तसे तसे आहेत तर तसे आहेत. तर हा नेमका प्रकार काय असू शकतो? तर डोळे उघडे राहतात म्हणजे तसे तर आपले डोळे उघडेच राहतात. म्हणजे असे ते बाहेर आल्यासारखे असे मोठेच्या मोठे असे होतात. तर आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, हम्म. की काही लोकांमध्ये थायरॉइडचा आजार असेल, हा. तर मग डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात. हम्म. तर थायरॉइडचा इफेक्ट होतो, थायरॉइड हॉर्मोनचा डोळ्यांच्या पेशींवर, आणि डोळ्याच्या मागे चरबी जमा होते आणि मग ते डोळ्या पुढे ढकलल्या पुश केलं पुश जातं. होतो. त्यामुळे मग त्यांचे डोळे तसे दिसतात. काही जणांना वाटतं रागाने बघतायत, तो व्यक्ती रागाने बघतोय, तर फक्त पापण्या जातात, बाकी डोळा चांगला असतो. तर ते पण थायरॉइड चा इफेक्ट झाल्यामुळे. तर हा थायरॉइडचा आजार झाल्यावर पण होतं. कधी कधी नॉर्मल थायरॉइड असतानाही असं होऊ शकतं. हे झालं डोळा बाहेर येणं आणि डोळा मोठा दिसणं किंवा उघडा राहणं. आता काही जणांचं जे तुम्ही सांगितलं त्यांच्या केसमध्ये मला असं वाटतं, की त्यांचा डोळाही मोठा दिसत असावा आणि तो डोळा पूर्ण बंद होत नाही. पूर्ण बंद होत नाही. हां, म्हणजे जर पेशंट डोळा बंद करण्याचा प्रयत्न करताय, तर मग डोळा पूर्ण पापणी खाली येत नाही. अर्धीच येते आणि मग तो डोळा उघडा दिसतो. अशा पेशंट्समध्ये झोपेतही डोळा उघडा राहतो. अच्छा. तर हे थोडंसं रिस्की असतं. बऱ्याचशा न्यूरोसर्जरी नंतर, म्हणजे ज्याच्यामध्ये ही डोळ्याला सप्लाय करणारी जी नर्व्ह असते, 7th नर्व्ह, फेशियल नर्व्ह म्हणतात त्याला. तर याची जर पॅरालिसिस झाला, की मार लागल्यानंतर किंवा न्यूरोसर्जरीमध्ये असं होऊ शकतं. तर अशा पेशंट्समध्ये डोळा बंद होत नाही. झोपेमध्येही होत नाही आणि आपण जेव्हा डोळा ब्लिंक करतो म्हणजे उघड-झाप करतो, तेव्हा पापणी पूर्ण खाली येत नाही. मग अशा पेशंट्समध्ये डोळ्यातून पाणी येणं, डोळ्यासारखा लाल होणं, कारण काळं बुबुळ जे आहे त्याच्यावरचं जे आवरण, म्हणजे वायपर कसे असतात गाडीचे, हो, हो. तसं ते पावसाळ्यात पाणी पडतं आणि वायपरने पाणी ढकललं जातं. तसंच डोळ्यातलं पाणी जे आहे ते पापण्यांच्या उघड-झाप होण्यामुळे पाणी शिफ्ट होतं. अच्छा. आणि जी काही घाण आहे किंवा समजा डोळा कोरडा पडत आहे, तर आपण जेव्हा वर खाली पापणी केली, की परत ती एक लेयर येऊन जाते. हे फंक्शन त्यांचं पूर्णपणे कमी होऊन जातं. म्हणून मग डोळा त्यांचा कोरडा पडतो. कधी-कधी कोरडा पडून इन्फेक्शन होतं. काळ्या बुबुळामध्ये अल्सर होतात. तर अशा पेशंट्समध्ये त्यांनी लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मॅम, आता हे जे आपण सर्व बोलतोय गेल्या अर्ध्या तासापासून, तर हे आजारांच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय. पण हे आजार असे असतात, की आपण त्या गोष्टीचा अतिताईपणा करतो किंवा मग आपण एखादी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये करतो आणि त्याचा तो परिणाम तो दिसतो. म्हणजे ॲक्शनची ती रिॲक्शन असल्यासारखं त्या गोष्टी असतात. तर मला एक स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न विचारायचा आहे, की काळजी कशी घ्यावी? जर डोळे म्हणजे साबूत ठेवायचे असेल किंवा मग डोळे व्यवस्थित ठेवायचे असतील किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील, तर कसं हे होतं? कारण की आता मार्केटमध्ये आपण बघतो, की भरपूर प्रकारच्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. जसं की आम्ही टेक्नो सावे, आमचे सगळे लॅपटॉप्स, करेक्ट. स्क्रीनच्या समोरचा आमचा स्क्रीन टाईम आमचा जास्त असतो. हो. पण त्याच्यामध्ये आमच्या मोबाईल्समध्ये किंवा आमच्या लॅपटॉपमध्ये नवीन फीचर्स आलेले असतात. ब्लू ग्लासेस आलेले Blue block. असतात. तर ते त्या सर्व गोष्टी असतात. तर काय सांगाल तुम्ही ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आणि कसं तुम्ही काय सल्ला द्याल, की कशी काळजी ठेवल्या गेली पाहिजे? हे जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, ही खरंच डोळ्यांची निगा ठेवू शकते का? काय नेमकं? आता ह्यामध्ये अगदी म्हणजे नीड ऑफ द अवर असल्यासारखा क्वेश्चन आहे हा, की सगळ्यांचंच प्रमाण, म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी रिटायर्ड पर्सन आहे कोणी, त्यांचा सगळ्यांचा मोबाईल शिवाय काहीच होऊ शकत होऊ नाही. शकत नाही. तर मोबाईलचा वापर, कम्प्युटरचा वापर खूप वाढलेला आहे. हो. तर सगळ्यात महत्वाचं आहे, की जर अनवॉन्टेड वापर आहे,
तर त्या व्यक्तीला वाटत नाही की तो अनवॉन्टेड आहे. पण जर तो प्रोफेशनली नीडेड नाहीये किंवा खरंच तुमच्या एंटरटेनमेंटची नीड नाहीये, तर मग वेळ त्याचा तुम्ही प्रत्येकाने तो व्यक्ती सापेक्ष आहे, की वेळ कुठे कमी करता येईल. कुठल्याही अति तेथे माती असते. हो. त्यामुळे कुठल्याही गोष्टी जरी ती टेक्नॉलॉजी असली, तरी आपण जर ती अति प्रमाणात वापरली तर ते डॅमेज होणारच आहे. दुसरं म्हणजे की जरी टेक्नॉलॉजी छोट्या स्क्रीनकडे चालली आहे. म्हणजे आधी जो मोबाईल होता तो मोठ्या साईजचा होता. तर आपल्याला छोट्या-छोट्या स्क्रीनवर बघत चाललोय आपण. तर मग अशा गोष्टी ज्या गोष्टी आपण मोठ्या स्क्रीनवर बघू शकतो, त्या मोठ्याच स्क्रीनवर बघाव्यात. आणि मोबाईलचा वापर जेवढा म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे. ॲट द सेम टाईम सायंटिफिकली प्रूव्हन आहे, की जेवढी छोटी स्क्रीन तेवढा डोळ्यावर ताण. बर. त्यामुळे ज्या गोष्टी जसं आता मूव्ही बघायचा आहे किंवा टीव्ही बघायचा आहे आपल्याला, टीव्हीवरचं जे एंटरटेनमेंटसाठी आपण मोठ्या स्क्रीन वापराव्यात. आणि ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, ऑनलाईन मेल्स चेक करायचे किंवा अजून काही आहे, WhatsApp आहे. ते सुद्धा जर प्रोफेशनल WhatsApp यूज आहे आपला, तर तो पण आपण जर कॉम्प्युटर स्क्रीनवर वापरला, तर जास्त बरं राहील. दुसरं म्हणजे की आता ह्या स्क्रीनमुळे आपल्या डोळ्यांवर ताण पडतो. तर तुम्ही चष्मा घाला. जसं तुम्ही मेन्शन केलं की नंबर जरी नसला, तरी ब्लू ब्लॉक लेन्सेसवाला चष्मा घातला, तर ते रेडिएशन जे आहे ते कमी येईल. खरंच होतं मॅम त्याच्याने? म्हणजे हो, कम्फर्ट डेफिनेटली मिळतो ओके. आणि ड्रायनेसवर त्याचा डेफिनेटली चांगला उपयोग आहे. उपयोग हां, होतो. बरोबर. आणि जे dryness. मोबाईलमध्ये जे ऑलरेडी फीचर असतात ते? तेही काम करतात, पण की त्याचा आय केअर म्हणून आता आमच्याकडे ज्या स्क्रीन आहे, आम्ही जे मॉनिटर यूज करतो, जी माझी टीम ऑफकोर्स जर तुमचं रिझोल्युशन आहे किंवा बॅकवर्ड लाईट जो येतोय त्याच्यामध्ये, तो जर खूप जास्त ब्राईट नसेल, तर डेफिनेटली त्याचा फरक पडतो. बर. तर ते पण सगळे तुम्ही वापरायलाच पाहिजेत त्याच्यात जे फीचर्स आहेत ते. पण डोळ्यांमध्ये औषधं टाकणं, म्हणजे जसं आता लुब्रिकंट्स औषधं आहेत, ती औषधं टाकू शकतो आपण, म्हणजे ड्राय आय होणार नाही. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही ब्रेक घ्या. कॉन्स्टंट एक 20-20चा जो एक रूल आहे, की तर आपण जेव्हा कॉम्प्युटरचा वापर करतोय, प्रोफेशनली जे जास्त वेळ कॉम्प्युटर स्क्रीन वापरताय, तर त्यांचा स्क्रीन टू आय कॉन्टॅक्ट जर 20 मिनिट्सपेक्षा जास्त होतोय, तर एव्हरी 20 मिनिट्स नंतर तुम्ही 20 सेकंडचा ब्रेक घ्या. ओके. त्या 20 सेकंडमध्ये दुसरी स्क्रीन बघू नका. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरमधून ब्रेक घेऊन मोबाईल नाही बघायचा. तर त्या 20 सेकंड्समध्ये तुम्हाला डोळे उघड बंद करणे जाणीवपूर्वक आणि डोळ्यांची एक्सरसाइज करणे, वर खाली उजवीकडे डावीकडे बघणे. म्हणजे ते तुम्ही अगदी त्याच पोश्चरमध्ये किंवा त्याच खुर्चीवर बसूनही करू शकता. फक्त आपल्याला तो स्क्रीन टू आय कॉन्टॅक्ट ब्रेक करायचा आहे ओके. फॉर 20 सेकंड्स. मग परत तुम्ही नेक्स्ट 20 मिनिट्स डायरेक्ट स्क्रीनवर पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेशनने काम करू शकता. ओके. जर तुम्ही ह्या पद्धतीने काम केलं, तर तुम्ही बराच वेळ जरी काम केलं, तरी तुमच्या डोळ्यांवर किंवा मेंदूवर किंवा ताण येणार नाही. अच्छा, अच्छा, अच्छा. मॅम, उजेडात स्क्रीन बघणे योग्य की अंधारात स्क्रीन बघणं योग्य? ऑफकोर्स उजेडात स्क्रीन बघणं. का? कारण याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला जो कॉन्ट्रास्ट हे होतो, की आपण समजा अंधारात स्क्रीन बघतोय, तर ओके. त्याचा जास्तीत जास्त बॅड इफेक्ट येणार आहे डोळ्यांवर. ओके. कारण प्रकाश त्याच्यातून जो येतोय रेडिएशन डोळ्यांवर जातात हां. आणि अंधारामध्ये आपल्याला त्या स्क्रीनकडे बघण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात डोळ्यांना. मग सिनेमागृहामध्ये तर अंधारातच असतं. पण तो खूप लॉंग डिस्टन्सवर असतो ना. तो खूप लॉंग डिस्टन्स लॉंग असतो. डिस्टन्स ओके, असतो. ओके, तर ओके. काही आजार आहेत ना, जे काही लोकांना सिनेमाघरात गेल्यानंतर जाणवतात. अच्छा, जसं की? डोकं दुखणं, हां. मळमळणं, हे सगळं म्हणजे किंवा ज्यांना काचबिंदूची शक्यता आहे, अच्छा. अशा लोकांना जर तुम्ही अंधाऱ्या खोलीमध्ये बसवलं किंवा अंधारात मूव्ही थिएटर नंतर त्यांना मळमळ, उलट्या किंवा डोकं दुखणं, डोळा लाल होणं हे त्रास होतात. पण माझी अर्धी टीम अंधारात बसायला प्रेफर करते. जेव्हा काम करायचं असतं की अंधारात बघायला येते. जोक्स अपार्ट, मॅम अजून एक याच्यामध्ये मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे. तुमचं मत जाणून घ्यायचं बेसिकली, की मोबाईल किंवा स्क्रीन जास्त वाढल्याने आजार जास्त वाढले आहेत का? डोळ्यांचे आजार पर्टिक्युलरली? डोळ्यांचा आजार डेफिनेटली वाढलाय. म्हणजे नवीनच आजार तयार झालाय ॲक्चुअली अच्छा, रादर दॅन अच्छा. आजार वाढणं.
हां. की असा कुठला आजार नाहीये की जो आधी असतो आणि आधी मोबाईलच्या काळाच्या आधी होता आणि तेव्हा हो. त्याचं प्रमाण कमी होतं आणि मोबाईल वापरायला त्या आजाराचं प्रमाण वाढलं, असं नाहीये. अच्छा. तर मोबाईलमुळेच आजार व्हायला लागलाय. जो पर्टिक्युलरली पूर्णपणे नवीनच आजार आहे मोबाईलमुळे जो होतोय तो. अच्छा. तर त्याला पूर्वी आम्ही कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं नाव दिलं होतं. बरं. तर त्याच्यामध्ये मग हाच मी जे आता सांगितलं की डोळ्यांचा ताण वाढतो, डोकं दुखतं, डोळे लाल होतात. बऱ्याचदा डोळ्यांबरोबर मग आजूबाजूचं डोकं, मान हो. इथपर्यंत ते दुखणं नर्व्हस सिस्टम पर्यंत झाला जातं. हां. येस, येस, येस. मॅम, जसं मी वारंवार 2-3 वेळेस म्हटलं, की अवेअरनेस नाहीये, अवेअरनेस नाहीये. तर पर्सनली तुमचं मत काय ह्या अवेअरनेस नाही याच्यावर? तुम्हाला खरंच असं वाटतंय, की ह्या सर्व गोष्टींची म्हणजे आपली जी सर्जरी होते डोळ्यांची किंवा आपण आर्टिफिशियल आय लावतो किंवा ह्या सर्व गोष्टी करतो, तर याची खरंच अवेअरनेस नाहीये का फक्त मलाच असं वाटतंय, की अवेअरनेस नाहीये? नाही, नक्कीच अवेअरनेस नाहीये. पण आता थोडाफार आता ज्या पेशंट्सनी ह्या फॅसिलिटी घेतल्या आहे, त्यांच्यामध्ये पण असं असतं, की त्यांना ते लपवायचं असतं. अच्छा. ओके. म्हणजे जो काही स्टिग्मा आहे हां. किंवा हे त्यामुळे मग त्यांचं असं असतं, की अरे नाही, माझा आर्टिफिशियल आय आहे, मला नाही सांगायचंय कोणाला. इव्हन जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात, त्यांची पहिली डिमांड हीच असते, की ओळखायला नाही आलं पाहिजे, की मी हो. खोटा डोळा लावलाय. ओके. सो दॅट इज द मेजर रिझन ऑफ की जो अवेअरनेस स्प्रेड नाही होत आहे. हं. ओके. दुसरं एक हे आहे, की एखाद्या पेशंटला समजा आता ऑर्गन रिमूव्हल झाल्यानंतर किंवा जसं आता डोळा खराब झालाय, तर तो डिप्रेस्ड असतो आणि त्याला असं वाटतं, की अरे आता आपल्याला आयुष्यभर आता असंच राहावं लागेल. हं. त्यामुळे मग त्यांनी ऑलरेडी ते एक्सेप्ट केलेलं असतं, की आता याच्यापुढे ट्रीटमेंट संपली. अच्छा. म्हणजे रादर पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकते. धिस इज अ न्यू बिगिनिंग. हे लोकांना अजून ते एक्सेप्ट नाहीये झालेलं. अशी एखादी केस? अशी असतात ना, म्हणजे काही पेशंट्स आहेत, की ज्यांना असं वाटतं, की नाही आता काहीच होणार नाही हे ते. आणि मग कोणीतरी सांगितलं म्हणून मग ते येतात दाखवायला आणि मग त्यांना डोळा बनवल्यानंतर इतका आनंद होतो, की अरे मी उगीच एवढे वर्ष वाया घालवले डोळा न लावता. असे पण काही पेशंट्स आहेत माझ्याकडे. ऑन द कॉन्ट्ररी आता रिसेंट ट्रेंड्स जसं आता प्रत्येक ह्याच्यात ट्रेंड्स बदलत चालले. हं. तसं यंगस्टर्समध्ये मी माझ्या आता रिसेंट 2-3 वर्षामध्ये माझ्या हे लक्षात आलंय, की काही जणांना डेफिनेटली ते लपवायचं नाहीये. हं. ते दुसऱ्यांना पण हेल्प करतात, की सांगण्याचं किंवा माझं असं-असं बनवलंय मी, तर तुम्ही पण बनवून घ्या. हं. किंवा मग समजा त्यांचं बरेच पेशंट्स लग्नासाठी डोळा बनवून घेतात. बरं. लग्नामध्ये मी चांगला दिसलो पाहिजे. हं. लग्न जमवण्यासाठी नाही, पण त्या ऑकेजनला मी चांगलं दिसलं पाहिजे. मग बरोबर. तो मुलगा असो किंवा मुलगी दोघांमध्ये पण सेम हे असतात फीलिंग्स, की माझे फोटोज चांगले आले पाहिजे असं. तर मग अशा वेळेला ते लपवत नाहीत. त्यांच्या स्पाउसला ते शेअर करतात, की मी असा-असा डोळा बनवून घेतलाय आणि मग बनवल्यानंतर माझा लूक चांगला झाला आणि मग ते छान दिसतंय. तर त्यामुळे आता हळू-हळू अवेअरनेस वाढत चाललंय. पण डेफिनेटली तो अजून हवा तसा नाही वाढलेला आणि ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. अगदी म्हणजे नेग्लिजिबल आहे अवेअरनेसचं. त्यांना म्हणजे काहीच हे नाही किंवा मग त्यांच्यामध्ये ती एक इच्छा पण जागृत होत नाही काही पेशंट्समध्ये. ते त्यांनी ऑलरेडी ते एक्सेप्ट केलेलं असतं, की हां, हे असंच जगायचंय. नसला डोळा तरी चालतं, अशा प्रकारे. तर असं आपण आशा करू, की आपल्या पॉडकास्ट नंतर अजून थोडासा अवेअरनेस वाढेल आणि डेफिनेटली आताची जी लोकांची थोडी वृत्ती बदलत चालली, त्यामुळे पण अवेअरनेस वाढण्याचे चान्सेस आहेत. एक मजेशीर असाच एक जोक आठवला. ॲक्चुअली आपलं मिथ बस्टर असू शकतं, की बरेच जण म्हणतात, की बकरीचा डोळा लावला जातो. की तो डोळा काढून बकरीचा डोळा. म्हणजे मग काही जण चिडवतो पण असं म्हणजे यंगस्टरमध्ये जर असेल तर ते एकमेकांना ते चिडवतो आपण. हां. "हो, तुला याचा डोळा लावला, तुला त्याचा डोळा लावला" वगैरे. ते काय ॲक्चुअली ते असतं का? ते ॲक्चुअली फार पूर्वीपासून ते एक क्रिकेटर होते. त्यांच्या ह्याच्यापासून ते फेमस झालेले हां, की हां. बकरी की आंख लगाई. तर असं काही नाहीये की बकरीची म्हणजे बकरीचा डोळा काढून माणसावर इम्प्लांट केला म्हणून. ते तेव्हापासूनच तो आर्टिफिशियल आयच आहे. तो दिसायला आर्टिफिशियल आय सारखा दिसतो.
फक्त ते लोकांमध्ये तसं पसरलेलं आहे. तर तसं काहीही नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात घेऊन आर्टिफिशियल आहे. अगदी ॲक्रिलिक मटेरियलपासून आपण बनवतो तो. ओके. तर तो दिसायला पण शायनिंग वगैरे इतकी छान असते. काही पेशंट्समध्ये तर ते बिलकुलच ओळखायला येत नाही. हां, तर त्या जागेवर अवलंबून आहे, की समजा आता काही पेशंट असतात माझे ज्यांना लहानपणापासूनच डोळा तयार झालेला नाहीये. अच्छा. त्याला मायक्रोफ्थॅल्मॉस असं म्हणतात, की त्याच्यामध्ये डोळा अगदी लहान असतो, खूपच छोटा असतो. काही जणांमध्ये तर डोळाच दिसत नाही, फक्त पापण्या असतात. अ, अशा वेळेला मग तिथे जागा नसते आणि खोबणीची वाढही झालेली नसते. मग अशा पेशंट्समध्ये आम्हाला छोटाच प्रोस्थेसिस बनवावा लागतो, कारण ओके. तिथे जागा नाहीये. पण जर ह्या लोकांनी जेव्हा बाळ लहान आहे, 1 वर्षाचंच आहे किंवा अ, अगदी जन्मल्याच आपल्या लक्षात येतं, की याला डोळा नाहीये. तर अशा वेळेपासून जर आपण त्यांची ट्रीटमेंट चालू केली, की ती जागा मोठी करणे, एक्सपॅन्डर्स वापरता येतात आणि मग तो एरिया पण आपल्याला मोठा वाढवता येतो, एक्सपॅन्ड करता येतो. आणि मग हळू त्याच्यामध्ये दर 2 महिन्याला, 4 महिन्याला, 6 महिन्याला प्रोग्रेसिव्हली मोठे प्रोसेसेस लावत आपण त्यांना ऑलमोस्ट 90% नॉर्मल साईजवर आणू शकतो. बाय द टाईम ते 2-3 वर्षाचे होतील तेव्हापर्यंत. आणि मग त्या पेशंट्सना आता इथून पुढच्या मुलांना डेफिनेटली चांगल्या साईजचा प्रोस्थेसिस लावता येईल. पण जर आता जे माझ्याकडे येताय सध्या, की ज्यांना लहानपणापासून तिथे डोळा नव्हता, मग त्यांना माहीत झालं म्हणून ते आले. तर मग अशा लोकांना आम्ही जे प्रोसेसेस बनवून देतो ते छोटेच असतात. त्याचं काही हे असतं का? एज एक्सपायरी वगैरे काही असते किंवा त्याचं काही एक एज असतं का? आर्टिफिशियल आयचं? आयचं नाही. त्याला एक्सपायरी नसते, पण वेअर एंड टेअर होतं त्याचं, कारण तो डोळा परमनंटली तिथेच आहे. ओके. म्हणजे तो डोळा आपण काढून ठेवतच नाही. त्याला ब्रेक नाहीये, नाही. की 10 मिनिटं काढून ठेवला, 2 तास काढून ठेवला किंवा रात्रभर काढून ठेवला. तो डोळा तिथेच आहे. म्हणजे आपल्या जे शरीरामधले म्हणजे अश्रू आहेत किंवा घाण आहे, सगळं त्याच्यावर मारा होतोय त्याचा. त्यामुळे आणि सूर्यप्रकाश आहे, सगळ्याच गोष्टी जसं आपल्या पण स्किनवर डॅमेज होत राहतो प्रत्येक गोष्टीचा, तसं त्याला पण होतो. त्यामुळे मग त्याची शाईन कमी होते अच्छा. किंवा तो लूक जो आपला पहिल्या वर्षी असतो हम्म. किंवा दुसऱ्या वर्षी असतो, तो हळू थोडासा डल होत जातो. डन. बाकी तो खराब होत नाही किंवा वापरताच येणार नाही असा होत नाही. प्रोव्हायडेड जर आपला वापर चांगला असेल तर. म्हणजे कारण तो डोळा आपल्याला महिन्यातून एकदा स्वच्छ करावा लागतो. तर तो काढून स्वच्छ करून मग परत लावता येतो. मग तो स्वतः स्वतः पेशंट्स करतात. ओके. म्हणजे अगदी माझे साधारण 7-8 वर्षाचे मुलं आहेत, ते सुद्धा अगदी अस्खलितपणे काढतात, लावतात. हो, म्हणजे इतर लोकांना आश्चर्य वाटतं, इव्हन पेरेंट्सना पण, की नाही आता ते तिचं ती करून घेते टाइप्स. तर खूप व्यवस्थित करता येतं ते. आणि ज्यांना जमत नाही किंवा भीती वाटते किंवा काय, तर त्यांना तो कॉन्फिडन्स येईपर्यंत आमच्या सेंटरमध्ये आम्ही त्यांना दर महिन्याला ती फॅसिलिटी दिलेली आहे, की तुम्ही ओके. कधीही या, आम्ही तुम्हाला क्लिनिंग वगैरे सगळं करून देऊ. ओके. आणि आम्ही ट्रेनिंग पण देतो, की ज्यांना अच्छा. थोडासा कॉन्फिडन्स नाही वाटत आहे, तो पडेल म्हणून. आणि त्याचा मेन डॅमेज जो आहे, तो फक्त खाली पडल्यामुळे होतो. अच्छा. कारण त्याला ग्लास फिनिश असते. हां. तर जेवढ्या वेळा तो खाली पडेल, तेवढ्या वेळा त्याच्यावर मग रेघोट्या किंवा स्क्रॅचेस येतात. मग त्याचा जो एक शायनिंग लूक आहे, तो जातो. जसं आपल्या चष्म्याला पण हो, स्क्रॅचेस हो, आले, हो. स्क्रॅचेस तर तो त्याचा फिनिश जातो. त्यामुळे त्याला एक्सपायरी नाहीये, पण वेअर एंड टेअर डेफिनेटली होतं. तर एक साधारण हा डोळा आपण बनवून दिल्यानंतर 5 वर्षापर्यंत तर फारसं काही करावं नाही लागत, एक्सेप्ट म्हणजे हे मंथली क्लिनिंग क्लिनिंग वगैरे जे आहेत. आणि क्लिनिंगला पण आपल्याला फार काही मोठी प्रोसिजर नाहीये. साधं नळाच्या पाण्याखाली धुवायचे आणि लावायचे. त्याला कुठलं सोल्युशन नाही, केमिकल नाही, काहीच लावायचं नाहीये. तर जर तुम्हाला अगदी सेम शायनिंग लूक पाहिजे, तर मग आपण 4-5 वर्षांनी थोडंफार पॉलिशिंग त्याला करू शकतो. अच्छा. आणि जर अजूनही तसाच मेंटेन राहिला, तर तो इव्हन 7-8 वर्षापर्यंत ती पण फॅसिलिटी आहे आपल्याकडे? हो, पॉलिशिंग आणि मेंटेनन्स आपण अच्छा. करून देतो. अरे वाह! ग्रेट. आणि मग 7-8 वर्षांनंतर मग आपण तो बदलू शकतो. बदलू शकतो. किंबहुना तुम्ही समजा जर एक 20 वर्षाच्या वयामध्ये तो डोळा बनवलाय, तर त्या पेशंटला चेहऱ्याची पूर्ण ठेवण बदलते 10 वर्षामध्ये. त्यामुळे पण बऱ्याचदा म्हणजे डोळा चांगला आहे, पण तो तुमच्या चेहऱ्याला सूट होतोय का, तो पण एक क्वेशन असतो. कारण आफ्टर ऑल हा कॉस्मेटिक ह्याच्यासाठीच आपण लावतोय. तर मग अशा वेळेला डोळा चांगला असूनही आपल्याला बदलावा लागतो. मॅम,
पिक्चरांमध्ये बोटॉक्स म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये बोटॉक्स ऐकलेले आहे चेहऱ्यासाठी, हम्म. कॉस्मेटिकसाठी वगैरे आणि आपल्या याच्यात पण बोटॉक्स ऐकलेले आहे. हम्म. नेमकं काय म्हणजे तेच असतं का? हो, मॉलिक्यूल तेच आहे. अच्छा. म्हणजे जे इंजेक्शन आहे हां. ते तेच आहे. नेमकं काय करतं ते? पण डोळा वाढवतं? नाही. तर त्याच्यामध्ये असं होतं, की जेव्हा बोटॉक्सचा शोध लागला, हां. म्हणजे बोट्युलिनम टॉक्सिन येते ॲक्चुअली. ओके. तर त्याचा जेव्हा शोध लागला, तर तो ॲक्चुअली विष आहे बॅक्टेरियाचा. अच्छा. ओके. आणि त्या याच्यामुळे पॅरालिसिस होतो. म्हणजे ओके. त्या टॉक्सिनमुळे पॅरालिसिस होतो. ओके. पण मेडिकल क्षेत्रामध्ये याचा ब्लेसिंग इन डिस्गाईज जसं म्हणतो आपण, की त्या पॅरालिसिसचा आपण चांगल्यासाठी फायदा करून घेतोय. हम्म. तर त्याचा दोन्ही प्रकारे फायदा होतो. एक तर काही आजारांमध्ये फायदा आहे आणि दुसरं म्हणजे जे तुम्ही मेन्शन केलं ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये, की जे रिंकल्स आहेत, हम्म. चेहऱ्यावरचे इथे पण बऱ्याच जणांना खूप हो, रिंकल्स येतात. हो, हो. हसलं की ते जास्त दिसतं दिसतात. राईट. किंवा स्माईल लाईन्स असतात. हो. त्याच्यामध्ये पण बोटॉक्स देता येतं. ते पण आपल्या सेंटरला देऊ शकतो आपण. अच्छा. पण मेनली आजारामध्ये जर आपण विचार केला हम्म. तर 2 आजार असे आहेत, की किंवा त्याच्यात अजून भरपूर सब टाइप्स आहेत, की जे स्पॅझम्स आहेत म्हणजे मसल स्पॅझम्स. हम्म. तर माझ्या स्पेशालिटी पुरतं मी मेन्शन करते सध्या, की ब्लेफ्रोस्पॅझम नावाचा एक आजार आहे. ज्याच्यामध्ये पेशंटचे दोन्ही डोळे सडनली बंद व्हायला लागतात. ओके. म्हणजे इतके घट्ट बंद होतात, की ते स्वतः पेशंट उघडू शकत नाही, जोपर्यंत तो एपिसोड संपत नाही. तो एक 10 सेकंद, 5 सेकंद इतकाच असतो त्या पेशंटसाठी. ओके. पण तेवढा वेळ डोळा घट्ट बंद होऊन जातो हम्म. आणि मग तो 5 सेकंदाचा वेळ संपल्यावरच उघडतो किंवा पेशंटला हाताने भुवईला ताण देऊन तो उघडावा लागतो. अच्छा. त्याला इसेन्शियल ब्लेफ्रोस्पॅझम असा आजार आहे. हम्म. दुसरा एक आजार जास्त त्रासदायक आहे, तो म्हणजे हेमिफेशियल स्पॅझम. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, की आपला अर्धा चेहऱ्यामध्ये खूप जास्त ओढल्या जातं. म्हणजे तोंड वाकडं होणं, अच्छा. डोळा म्हणजे जसं आता आपला डोळा मारला तर कसं दिसेल, हम्म. तसे ते दर थोड्या वेळानंतर ते तसे अटॅक येतात. अच्छा. तर अशा पेशंट्सना सोशल प्रेझेन्समध्ये त्रास होतो, की समजा मेल किंवा फिमेल आहे आणि आपण असं कोणाशी तरी गप्पा मारत उभे आहे आणि एकदम तो अटॅक आला तर आपण डोळा मारल्यासारखंच होतं. हो, बऱ्याचशा आणि पिक्चर मध्ये तो जोक म्हणून पण हां. घेतात की इसको आंख मारने की आदत है. बरोबर. तर मग अशा वेळेला काय होतं, की समोरच्या व्यक्तीला म्हणजे ॲटलीस्ट आपल्या इंडियन कल्चरमध्ये ते चांगलं मानलं जात नाही. हो, हो. तर मग सोशल प्रेझेन्समध्ये ते थोडंसं त्रासदायक होतं, की तोंड पण वाकडं होतंय, डोळा मारला जातोय. बऱ्याचदा हा स्पॅझमचा आजार मानेपर्यंत येतो. अच्छा. तर अशा पेशंट्समध्ये आपण बोटॉक्सचं इंजेक्शन देतो. हम्म. तर हे जे स्पॅझम आहेत ते मसलचं जास्त काम होतंय. खूप खूप जास्त जोराजोरात मसल काम करते. अच्छा. तर इथे आपल्याला मसलचा पॅरालिसिस आपल्या उपयोगी पडणार आहे. ओके. हे त्या मसलला आपण शांत करतो. म्हणजे बोटॉक्सचं इंजेक्शन आपण त्या मसल्समध्ये साधारणपणे 10 ते 12 ठिकाणी ते इंजेक्शन द्यावं लागतं. म्हणजे डोळ्याच्या अवतीभोवतीच असतात का पूर्ण अवतीभोवती. फेसला असतात? नाही. हेमिफेशियल स्पॅझम जे आहे त्याच्यामध्ये अर्ध्या फेसवर देतो आपण. ओके. एक त्याची जागा ठरलेल्या आहेत. त्या 10 ते मग ते 15 जागा पॉइंट कशा ठरवतात? स्पॅझम प्रमाणे म्हणजे ओके. मसलची जी संरचना आहे आपल्या चेहऱ्यावर हा. त्या मसलमध्ये आपण इंजेक्शन देतो. ओके, ओके. त्यामुळे ते कोणीही आणि कसंही इंजेक्शन दिलं हा नाही ऍक्च्युली चालत. ते पण हां, असतं नाही चालत. त्याच्यामध्ये. तर त्या पर्टिक्युलर मसलमध्ये आपण ते इंजेक्शन म्हणजे देतो. तेवढं ते गोष्टीचं समोरच्याला पण ते ज्ञान असलं पाहिजे. हां. स्किल्ड पर्सनच देऊ शकतो. ओके. तर मग आपण ते तेवढ्या ठिकाणी युनिट्समध्ये मिनिमम डोसमध्ये ते इंजेक्शन असतं. अच्छा. ते इंजेक्शन दिलं की त्या मसलचा थोडाफार पॅरालिसिस होतो. मसल बिलकुलच काम करत नाही असं होत नाही. बर. फक्त त्या मसलचं आपण काम कमी करतो. अच्छा. त्यामुळे मग त्याचं नॉर्मल फंक्शन मसलचं चालू राहतं. ॲट द सेम टाईम त्याच्यामुळे जे विचित्र हावभाव चेहऱ्यावर तयार होतात ते होत नाही. तर बोटॉक्सचा असा आपण चांगला वापर करून घेतला. आता जसं तुम्ही डोळा फडकणं किंवा मग हां. हे पण आपल्या याच्यामध्ये ते शुभ अशुभ वगैरे मानलं जातं ते काय हां, असतं पण नेमकं? याच्यामध्ये काय आहे, की दोन्ही डोळे फडफडतात. त्यामुळे त्यामुळे ते शुभ-अशुभचा काही विषयच नाही पण ते जे फडफडतात ते नेमकं काय असतं ते? त्याच्यामध्ये पण ॲक्चुअली खूप म्हणजे कमी त्यामध्ये सायन्सच असेल. पर्सेंटेजमध्ये हो.
कमी पर्सेंटेजमध्ये स्पॅझम होतात. म्हणजे त्याला ऑर्बिक्युलरिस मायोकायमिया असा आजार आहे तो. ओके. तर तिथे पण आपण बोटॉक्सचं इंजेक्शन देऊ शकतो. एका पर्टिक्युलर फक्त मसलमध्ये. नाही पण ते फडफडणं चांगलं असतं ना मॅम. पण ते फडफडणं चांगलं असतं. हां. पण ते टेम्पररी असेल तर ठीक आहे. ती पण एक गोष्ट आहे. परमनंट होत असेल तर ते त्रासदायक आहे पेशंटला. म्हणजे डेली रुटीन डिस्टर्ब होऊन जातं. डेली रुटीन दिसतो. ते डिस्टर्बिंग होणार. तर मग अशा वेळेला आपण तिथे पण बोटॉक्सचं इंजेक्शनचा खूप चांगला फायदा होतो. कारण खूप कमीच इंजेक्शन द्यावं लागतं आणि एकदम उत्तमातला उत्तम रिझल्ट मिळतो. तर तिथे तर एकदम मिनिमम डोसेज लागतो. कारण सिंगल मसल किंवा अगदी छोटासाच एरिया असतो. आणि मॅम ते वयोमानानुसार पापण्यांचं सुद्धा आत गेलेले असतात किंवा मग ते असे फोल्ड झालेले असतात हां. आणि त्या गोष्टी पण असतात. आणि बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे, काही जण आहे ना लिटरली असे बघतात. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होऊन जातं. हं. मग ते म्हणजे त्यांचं वय थोडेसे वाढलेले असतात, म्हणजे वयोमानाने थोडेसे वृद्ध हो. असतात वगैरे. हं. तर नेमकं आता काय? हे जे आहे हे जे पापणीचे आजार आहेत, जे वयोमानामुळे होतात, हं. ते साधारणपणे 65 म्हणजे 65 वर्षाच्या पुढेच किंवा आपण इव्हन 80-90 वर्षाच्याही व्यक्तींमध्ये बघितलं जातं. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर खालची पापणी जी आहे, ती पूर्ण लूज पडून जाते आणि त्याच्यातले काही स्नायू ताठ राहतात. त्यामुळे मग पापणीच्या कडा ज्या आपल्या नॉर्मली डोळ्याच्या अगदी असं बाजूने अगदी कुंपण केल्यासारख्या आहेत. त्याच्याऐवजी त्या आत वळतात. मग अच्छा. कड व आत वळल्यामुळे केसही आत वळतात आणि मग ते बुबुळाला सतत घासले जातात. घासल्या जातात. हो. मग अशा वेळी बुबुळाला जखम होते. मग पुढे दृष्टीवर त्याचा परिणाम होतो. मग अशा पेशंट्समध्ये एक सिंपल छोटीशी प्रोसिजर आहे. फार काही त्याच्यामध्ये मोठी प्लास्टिक सर्जरी नसते. सकाळी पेशंट ॲडमिट होतो, संध्याकाळी घरी जातो अच्छा. आणि जरी पेशंटचं वय जास्त असलं तरी बरेच लोकं घाबरतात, की एवढा म्हातारा व्यक्ती आहे, मग कसं ऑपरेशन करणार? कशी भूल देणार? तर मायनर प्रोसिजर असल्यामुळे अगदी त्याच फक्त भागामध्ये म्हणजे खालच्या पापणीमध्येच इंजेक्शन देतो आपण आणि ते ऑपरेशन करून अगदी नॉर्मल पूर्ववत पापणी होते. नंतर पेशंटला नंतर लाईफटाईम नंतर परत काहीच त्रास जे होत वन नाही. टाइम आहे ते. वन टाईम ऑपरेशन आहे. ओके. आता ह्यात मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, ती म्हणजे घरगुती उपचाराकडे खूप जास्त कल आहे आपल्या इंडियन कल्चरमध्ये. तर ह्याच्यासाठी सुद्धा लोकांनी शोधून काढलेला असा उपचार आहे, की ते कड आत चालली आहे. कड आत गेल्यामुळे पापण्या आत चालल्या आहेत. हो. तर लोकं काय करतात, की जे घरीच पापण्या उपसून काढून टाकतात. अरे बापरे! अशा भावनेने, की ते पापण्या काढून टाकल्या, की मग काही प्रॉब्लेम त्रास नाही होणार होणार, नाही. है ना? हां, पण मग काय होतं, की आपण ज्या पापण्या उपसून काढतो, त्या परत येतात. हां. आणि त्याचा जो काही हे आहे, कोणाला दर महिन्याला काढावं लागतं, कोणाला 15 दिवसाला काढावं लागतं. जसं वय वाढत जातं, तसं ते पेशंटला स्वतः तर काढणं कठीण होत जातं. आणि दुसरं म्हणजे परत नव्याने ज्या पापण्या येतात, त्या पापण्यांचं टेक्स्चर थोडंसं हार्ड होत जातं. आपल्या नॉर्मल पापण्या ह्या खूप रेशमी आणि मुलायम असतात. हो. म्हणजे एखादी साधी पापणी गेली आपल्या डोळ्यात तर सहन होत नाही. आणि सहन होत नंतर मग ह्या एवढ्या कडक आणि जाड-जूड आलेल्या पापण्या, त्या अजून त्रासदायक होत जातात. त्यामुळे हे असे उपचार न करता जर एकाच दिवसाचं तुम्ही मायनर ऑपरेशन जर त्यांनी करून घेतलं, तर पेशंटचा परत नेहमीसाठी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. डायबिटीज वाले पण करू शकतात? हो, हो. एनी म्हणजे ज्यांना कितीही आजार असले किंवा ब्लड काही प्रेशर, प्रॉब्लेम डायबिटीज असला, वगैरे काही तरी सुद्धा? काही असलं तरी पण ते ओके, करतायत. ओके. आता पापणीच्या कडांचा विषय निघालाय, तर जसं पापण्यांची कड आत वळलेली असते, हं. तशीच काही पेशंट्समध्ये ती बाहेर वळते, अच्छा, बाहेरच्या बाजूने. अच्छा. जे अजून जास्त त्रासदायक होतं. कारण जसं? पापणी पूर्ण बाहेर वळते, तर हां. मग डोळ्याचं प्रोटेक्शन गेलं. हां. प्लस पाणी जे जमा होतं ते सगळं बाहेर यायला लागतं बाहेर यायला आणि लागतं. ते दिसायला अजून विचित्र दिसतं. आणि परत आपण डोळा बंद करतो, तेव्हा पापणी बाहेर वळली, त्याच्यामुळे डोळा बंद होत नाही. म्हणजे पूर्ण तो तेवढा पोर्शन उघडा राहतो बुबुळाचा. आणि हे बऱ्याच पेशंट्समध्ये ज्यांना स्किनचे आजार आहेत, अशा पेशंट्समध्ये होतं. काही जणांना मार लागल्यानंतर समजा ह्या भागामध्ये काही व्रण आहेत, गालावर मार लागलाय, तर ते व्रण खाली ओढतं पापणीला. अशा पेशंट्समध्ये पण पापणी बाहेर ओढल्या जाते. तर यांचंही आपण ऑपरेशन करून पापणीला अगदी डोळ्याच्या बुबुळाच्या बाजूला आणू शकतो. आणि मॅम याच्यामध्ये बऱ्याचदा असं पण बघितलं जातं, की असा जाड असा पट्टा डोळ्याच्या भोवती होतो, असं जाड. बऱ्याचदा असं म्हणतात, की रडल्याने किंवा मग झोप नाही झाल्याने, तर ते बेसिकली काय असतं?
जाड पट्टा नाही, तर डर्माटायटिस किंवा मग ब्लेफरायटिस होतं त्या एरियामध्ये. ओके. त्याच्यामुळे पापणीवर टेम्पररी फुरवी असतं. येते. ब्लेफरायटिस जे आहे ते डॅन्ड्रफ मटेरियलमुळे होतं हं. किंवा काही तिथे इन्फेक्शनमुळे होतं. तर हं. मग ते ट्रीटमेंट घेतली की ते नीट होऊन जातं. नीट होऊन त्याचं जातं. फार सिंपल ट्रीटमेंट असते. फक्त ती कन्सिस्टंटली थोड्यासा बराच काळपर्यंत करावी लागते हं. आणि ट्रीटमेंट केलं की त्याचं एकदम नॉर्मल होऊन जातात पापणी. ओके. आणि टोसिस काय असतं? टोसिस म्हणजे डोळा दिसायला लहान दिसतो. जसं तुम्ही ओके. मगाशी म्हटले, की वृद्ध हो, लोकांमध्ये असे हो. डोळे एकदम बारीक दिसतात. बारीक दिसायला लागतं. तर ते टोसिसमुळेच होतं, की ते म्हणजे वृद्धापकाळामुळे पापण्यांचे स्नायू जे आहेत, ते लूज पडतात हां. आणि त्यांचं काम ताकद कमी होते. हं. त्याच्यामुळे मग पापणी खाली येते. तर हं. पापणी खाली आलं, की हे जो गॅप आहे आपल्या डोळ्यामध्ये, जो खालची पापणी आणि वरच्या पापणीतला गॅप, तो कमी होतो. हं. मग त्यालाच आपण टोसिस म्हणतो. तर असाच गॅप कमी असणं किंवा पापणी खाली असणं हे जन्मतः पण असू शकतं. ओके. म्हणजे लहानपणापासून. अच्छा. तर अशा वेळेला जर पूर्ण पापणी खाली आहे, तर मग आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करणं गरजेचं आहे. अच्छा. कारण जर पूर्ण पापणी खाली आहे, तर मग त्या व्यक्तीची नजर तयार होत नाही, लहान मुलांची. बरं. मग अशा वेळेला आपण नंतर समजा मोठं झाल्यानंतर बऱ्याचदा पेरेंट्स हा विचार करतात, की एवढ्या लहान वयात कसं ऑपरेशन करायचं? हं. मग आपण मोठं झाल्यावर करूया. मग मोठं झाल्यावर जेव्हा ऑपरेशन करतो आपण, तर पापणी तर वर नेता येते. हं. पापणी कुठल्याही एजमध्ये आपण ऑपरेशन करून वर घेऊ शकतो. पण लहान वयामध्ये जर पूर्ण पापणी खाली आहे आणि ती बराच कालावधीपर्यंत पापणी खाली राहिली, तर नजर तयार होत नाही. हं. मग तो लेझी आय बनून जातो आणि मग आपण 10 वर्षांनी जर पापणी वर केली, तर नजर तर येणार नाही कधी. फक्त ती कॉस्मेटिकली पापणी वर जाते. त्यामुळे टोसिसमध्ये जर लहान वयामध्ये टोसिस आहे, जन्मतः आहे, तर लवकरात लवकर ऑक्युलोप्लास्टी सर्जनचं ओपिनियन घेतलं पाहिजे. जेव्हा गरज वाटली तेव्हा ऑपरेशन करून पापणी वर केली पाहिजे. आणि मार लागल्यानंतर पण टोसिस होतं. अशा वेळेला मार लागल्यानंतरचं जे टोसिस आहे, ते ऑपरेशन करून आपण त्याला बरोबर नॉर्मल लेव्हलवर आणू शकतो. आणि वृद्धापकाळामधलं तर स्नायू कमकुवत झालेले असतात. त्यालाही आपण ऑपरेशन करून छान लेव्हलवर आणू शकतो. हं. त्या पेशंटला अगदी इंडिपेंडंटली म्हातारपणामध्ये जो इंडिपेंडन्स पाहिजे, हं. की स्वतः आता बरंच लोकांचं म्हणणं असतं, की आपलं काम करत राहिलं पाहिजे, जमलं पाहिजे मरेपर्यंत. तर मग जे टोसिसमुळे जो एक थोडासा कॉन्फिडन्स कमी होतो, दिसत नाही, अशा वेळेला मग आपण जर ऑपरेशन करून घेतलं, तर त्या पेशंटला आहे ती नजर पूर्ण वापरता येते 100% आणि मग त्रास कमी होतो. आणि याचं ऑपरेशन पण जे आहे ते फार काही असं म्हणजे खूप मेजर ऑपरेशन नसतं. अच्छा. साधारणपणे एकच दिवसाचा स्टे असतो हॉस्पिटलमध्ये आणि 2 ते 3 आठवड्यामध्ये पूर्ण जखम भरून येते. लूक पण आपल्याला नॉर्मल दिसायला लागतो. तर ते करून घ्यायला काहीच हरकत नाही. मॅम, बराच वेळ दिला तुम्ही आम्हाला. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. जाता जाता आमच्या ऑडियन्ससाठी काय अपील कराल? किंवा असं काय मेसेज असेल त्यांच्यासाठी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की डोळ्याला मार लागल्यानंतर किंवा ॲक्सिडेंट नंतर, कुठलाही ॲक्सिडेंट असो, चेहऱ्याकडे दुर्लक्ष करू नये आणि जर पापणीच्या अवतीभोवती, डोळ्याच्या अवतीभोवती मार असेल, तर त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण लवकर ट्रीटमेंट घेतली, तर त्याचे अगदी न भूतो न भविष्यती इतके चांगले रिझल्ट्स मिळतात. दुसरं म्हणजे की ज्यांना दुर्दैवाने एखादा डोळा निकामी झालाय किंवा डोळा खराब झालाय, चेहरा खराब दिसतोय, तर अशा व्यक्तींनी डिप्रेशनमध्ये न जाता किंवा चुकीची गोष्ट ॲक्सेप्ट न करता त्यांना खूप चांगला म्हणजे चांगली संधी आहे. औरंगाबादमध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही डोळा आर्टिफिशियल आय बनवून देतो आणि आर्टिफिशियल आय बनवून दिल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा अगदी पूर्ववत नॉर्मल दिसू शकतो आणि त्या कॉन्फिडेंटली ते त्यांचं आयुष्य जगू शकतात. थँक यू मॅम. थँक यू सो मच. एवढा वेळ दिला. माझ्या आणि माझ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक यू.